नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि चुनाव आते ही आरोप प्रत्यारोप शुरू हो जाते हैं। यह जनता को मूर्ख बनाने की राजनीति है। आगे उन्होंने कहा कि अंबरनाथ नगर सेवकों के बीजेपी प्रवेश पर बोले कि पार्टी से बिना चर्चा लिए गए फैसला गंभीर मामला है। राज ठाकरे अजित पवार पर तंज कसते हुए कहा कि चुनाव तक भ्रष्टाचार के आरोप बाद में फिर एक हो जाते हैं। इसके साथ ही पैसे बांटने के आरोप पर कहा कि इतना पैसा आया कहां से, सत्ता के लिए महाराष्ट्र को लूटा गया। अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। त्यांना असं म्हटलं होतं की आम्ही या संपूर्ण गोष्टीची माहिती जी आहे प्रदेश अध्यक्षांना दिली होती। नाही, या संदर्भात प्रदेश अध्यक्षांच्या बरोबर काही चर्चा झालेली नाही आणि आम्ही हे सगळ्या बाबी प्रदेशात चर्चा करू। परंतु पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही आणि जो निर्णय काही घ्यायचा आहे अंबरनाथच्या संदर्भात त्याकडे आम्ही गंभीर्याने बघतो आहोत। आणि खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवीच आहे की जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीचंच काम आहे। पण प्रदेशाध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालू नये आणि चर्चा सुरू आहे, त्यावर मार्ग काढतील असं आम्हाला वाटतं। पूर्ण टीम आणि पूर्ण कार्यकर्ता घेऊन 12च्या 12 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। नाही आहे, ही चर्चा आहे, अजून काही निर्णय झाला नाही। प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात सगळी मंडळी आहेत, ती चर्चा करत आहेत आणि त्यातून योग्य मार्ग निघेल अशी आशा आहे। राज ठाकरेंनी असा आरोप केला की अजित पवारांचे एक बैलगाडी पुरावे होते विरोधात, आता ते कुठे आहे? नक्कीच हा विषय येणारच। आता एकमेकावर कुरघळ्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेतच। आता अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आरोप करतायत, ते सुद्धा चूक झाली, आम्ही यांना सोबत घेतलं सोडलं वगैरे असं म्हणतायत, ते सुद्धा त्यांच्यावर आरोप करत आहेत। हे आता निवडणुकीपुरतं आहे की याच्या निवडणुकीच्या नंतर यांचा काय रोल आहे, काय भूमिका असेल हे आता सांगणं कठीण आहे। पण एक आहे की महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या निवडणुकाकडे बघताना आणि जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत यातून जनतेला सगळं कळायला लागलं की जेवढे काही भ्रष्टाचारी लोक आहेत किंवा आरोप होते अशा लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये सहज सामावून घेतलं जातं आणि त्यांना सोबत घेतलं जातं, त्यांना सत्तेत वाटा दिला जातो आणि मग पुन्हा निवडणुका आल्या की एकमेकावर आरोप करून निवडणुकीपुरती सोंग दाखवलं जातं आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचं यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याचंच काम आहे। तो मूर्ख समजून स्वतःला शहाणे समजत आहेत असं त्याचा अर्थ होतो। राज ठाकरेंनी हेही म्हटलेलं आहे की 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी आले कुठून? नाही, नक्कीच हे पैसे आले कुठून हा तर संशोधनाचा विषय आहे। फार विषय गाजलेत, 50 टोके एकदम ओके आणि त्यावेळेच्या चर्चेमध्ये काय पुरावे तर आम्ही म्हणू शकत नाही, पण चर्चा खूप जोरात होती आणि हे फोडाफोडीचं जे काही राजकारण महाराष्ट्रात झालंय ते 2014 नंतरच या देशामध्ये हे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आणि महाराष्ट्राची अब्रूच घालवल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। म्हणजे लोकांनी आता कुणावर विश्वास ठेवावा, खरं तर अशी परिस्थिती या लोकांची आहे। पण पैसा हा आला कुठून याचा जर विचार केला तर पैसा हा भ्रष्टाचारातूनच कमवला होता, गैरमार्गातूनच कमवलेला पैसा आहे। नाहीतर इतके पैसे आणले कुठून, अदानी अंबानीनं दिले का असा प्रश्न येतो। त्यामध्ये ही सत्ता मिळवताना महाराष्ट्राचं लूट झाली, महाराष्ट्रातून लुटलेलाच पैसा या ठिकाणी वापरला गेला। उद्धव ठाकरे असे बोलले की महाराष्ट्रातून पॅब्लो एस्कोबार शोधला पाहिजे। त्यांचा आता मला यावर काही फार स्टेटमेंटचा अर्थ काय होता त्यांचा बोलणं उचित नाही मला वाटत नाही। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामागे त्यांची भूमिका आणि त्यांचं म्हणणं मी ऐकलं नाही, पण भूमिका ऐकल्यावर त्यावर मी बोलू शकेन।